महायुतीमध्ये येण्यापूर्वी अमित शहा यांच्याशी दिल्लीमध्ये 10 वेळा बैठक झाली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेला आहे। मास्क आणि टोपी घालून मुंबई ते दिल्ली प्रवासाच्या आठवणी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत। यावरून आता चांगलंच राजकारण रंगलेलं आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर आता विधानसभेच्या तयारीला लागले। विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला सिद्धिविनायक मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांसोबत दर्शन घेत त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। राज्यभरात होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे, लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचाही प्रयत्न अजित पवारांच्या पक्षातून होत असल्याचं दिसतंय। त्यातच रणनीतिकारांच्या सल्ल्यानुसार पक्षाच्या बॅनरवर आणि जॅकेटवर असलेला गुलाबी रंग यामुळे अजित पवार सध्या चर्चेत आहेत। यातच दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीसाठी आलेल्या अजित पवारांनी महायुतीत येण्यापूर्वी झालेल्या बैठकांबाबत गौप्यस्फोट केला। काय म्हणाले अजित पवार पाहूया। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार आणि अमित शहा यांच्यात 10 बैठका झाल्या। मास्क आणि टोपी घालून वेश बदलून अजित पवार दिल्लीमध्ये येत होते। सामान्य विमानानं प्रवास करताना ए पवार या नावानं त्यांचं बुकिंग होतं। दिल्ली ते मुंबई प्रवासात बदललेल्या वेशभूषेमुळे अजित पवारांना ओळखत नसत। लोकसभा निवडणुकांपूर्वी 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवारांसह राष्ट्रवादीतल्या दिग्गजांनी महायुतीत प्रवेश करत थेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानण्यात येत होता। आता अजित पवारांनी महायुतीत येण्यापूर्वीच्या आठवणी सांगितल्यानंतर मविया नेत्यांकडून टीका होती। आणि अजित पवार हे तर काय, हे उत्तमच नटवरी आहेत, दिसतच आहे ते। एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून पिळदार, हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते। आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं आहे। एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलला भेटायलाही वेश पालटून जात होते। जेव्हा BJPचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो। आता कसं आहे की पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा तशी आम्हाला ओळखू येत नाही। पूर्वी असे धडाडीचे दादा असायचे, निर्णय एकदम धडाडीने त्या ठिकाणी घ्यायचे। आणि आत्ताचे भाजप बरोबर गेलेले दादा यांना सगळ्या गोष्टींना विचारावं लागतंय। सही केल्यानंतर परत दुसऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांचं फाईल जाते आणि मग नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते। या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सुद्धा त्यांना आज त्या स्टाईलमध्ये ओळखू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे। टोपी त्यांनी घातली असावी, पण आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं, लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यांच्या पार्टीला टोपी घातलेली आणि महायुतीला टोपी घातलेली आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। रोहित पवारांसारख्याने केलेल्या वक्तव्याला मला काय फारसं महत्त्व त्या ठिकाणी द्यायचं नाही। राजकारणामध्ये ज्यावेळेला अनेक वेळा घडामोडी होत असतात, पत्रकारांशी संवाद करत असताना मोकळेपणाने दादांनी त्या ठिकाणी सांगितलं, कोणाला याबद्दलची तसं टीका टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही। आम्ही जो निर्णय घेतला त्याचं स्वागत काय पद्धतीने होतं आहे ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीला पाहायला मिळेलच। लेक लाडकी माझी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल, शेतकऱ्यांच्यासाठी दिलेलं वीज पेपरची माफी असेल, तरुणांच्यासाठी 10 लाख तरुणांना 10,000 कोटीपर्यंत दिलेलं प्रशिक्षणार्थी वेतन असेल, याच्यामुळे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते याच्यापेक्षा वेगळ्या काय वक्तव्य करू शकतील, आमची त्यांच्यापेक्षा करणं काय वेगळी अपेक्षा नाही। तर फरची टोपी घालून काश्मीरला जाणाऱ्यांनी आणि सिल्वर ओकवर मुजरे झाडणाऱ्यांनी आमच्याबाबत बोलू नये असं प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात आलं। आम्ही कसं जातो याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत ते फरची टोपी घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातोय ना। आता यांचे हृदय सम्राट राहुल गांधी आणि ती सोनिया मॅडम आहेत, ज्यांचे देव बदललेले, ज्यांनी आपला नेता बदललेला आहे, त्यांनी आमच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही आणि त्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही। आम्ही जे जाऊ तो उघडपणे जाऊ, आम्ही जाऊ तो उघडपणे विरोधात जाऊ।
आम्ही जे उठाव केला उघडपणे केला आणि छाती ठोकपणे तुमच्या छातीवर चढून आम्ही इकडे आलेलो आहोत. म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते ते पायदळी तुडवण्याचा यांनी प्रयत्न केला. जे लाचारीने इतरांच्या दारात जाऊन उभे राहत आहेत, सिल्वर ओकला मुजऱ्या झाडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही. मला वाटतं तर शिळ्या कढीला ऊट आणण्याचं काही कारण नाहीये. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. नीट सरकार चाललंय. आता कोण टोपी घालून गेलं, कोण मिशा काढून गेलं, याच्यावर चर्चा करणं बाष्पळपणाचं ठरेल. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळेला देवेंद्र फडणवीस हे हुडी घालून बाहेर पडायचे आणि दिल्लीत आणि गुजरातमध्ये भेटी घेऊन यायचे याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. दिल्लीतील एका बैठकीसाठी तर एकनाथ शिंदे गुवाहाटीहून तर देवेंद्र फडणवीस मुंबईतून दिल्लीला गेले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटानंतर राजकीय नेत्यांचं वेषांतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.